Hello everyone. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Thanks very much to you all for this beautiful and wonderful. Yes, thanks everybody for joining class. Thanks very much for being here. Thanks so much for this lovely presence ever. Chalo, we are just going to start for the live spoken English master class. Yes, done. How's going on? Everything well, right? That's really beautiful. Okay, चला. So, what are we going to learn in today's class? काय शिकायचं आज आपल्याला? We are going to learn something very, very special. Yeah. So here I am going to write a formula in front of you all. मी आता इथे तुमच्या समोर एक फॉर्म्युला लिहिणार आहे. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला त्या फॉर्म्युलानुसार आपण सेंटेन्सेस इंग्लिश मध्ये करणार आहोत. सो लेट्स प्रोसीड फॉर इट. Very simple Marathi sentence. Here I am going to write on the board. See, firstly I will write a pattern. Subject plus was were plus able to plus V1 plus object plus adverb. ठीक है, this is the formula. You can see on the board I have written subject plus was were plus V1 plus object plus adverb. Able to लिहिलं ना, हा able to. ठीक आहे. तर आता ह्याचा काय अर्थ होतो पहा, वाक्यात पहिले काय आलेलं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय ऑब्विसली करता. आय, ही, शी, वी, यू, दे, दीज आर ऑल द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. पुढे काय आहे वॉजवर. वॉजवर डिस्क्राइब्स डेमॉन्स्ट्रेट द टेन्स पास्ट. वॉजवर काय डिस्क्राईब करतं टेन्स पास्ट आहे हे दाखवतं. क्रिया भूतकाळातली आहे हे दाखवतं. भूतकाळातली क्रिया वॉजवर दाखवत असतो. त्याच्यानंतर आहे एबल टू. एबल टू म्हणजे काय क्षमता असणे, ऍबिलिटी इथे आपण दाखवतोय की हा करू शकतो किंवा पास्ट बद्दल बोलतो करू शकत होता, त्याला हे करता येत होतं, त्याला हे जमत होतं, अशी क्षमता दाखवत असतो ह्यामध्ये आपण. त्यानंतर V1 वर्ब म्हणजे क्रिया, तो काय जमत होतं त्याला, तो काय करू शकत होता ती क्रिया. ऑब्जेक्ट ती क्रिया तो ज्याच्यावरती करतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो चालवू शकत होता तर काय चालवू शकत होता, गाडी चालवू शकत होता, ते असतं ऑब्जेक्ट. पुढे ऍडव्हर्ब कुठे कसं कधी हे डिस्क्राईब करत असतं वाक्यातलं ऍडव्हर्ब. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द मेन फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब. दिस इज द मेन फॉर्म्युला. ठीक आहे. आता याचा काय अर्थ होतो, व्हॉट डज इट मीन. सी, करता काहीतरी करण्यास समर्थ होता. व्हॉट इज द मीनिंग, करता काहीतरी करण्यास समर्थ होता. कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ होत. करता काहीतरी करण्यास समर्थ होता म्हणजे ना, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगू. मी जेव्हा लहान होते ना, लहानपणी मी फास्ट पळण्यास समर्थ होते. म्हणजे मी पटापट पळू शकत होते, मी एकदम वेगाने पळू शकत होते. दिस वे लहानपणी मी खूप छान अक्षरात शुद्ध लेखन लिहिण्यास समर्थ होते. लहानपणी मी माझ्या मैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारण्यास समर्थ होते. लहानपणी मी शाळेत जाऊन शाळेत जाता जाता माझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन जाण्यास समर्थ होते. सो यु नो शाळेत जाता जाता मी सायकल चालवण्यास समर्थ होते. सो मला हे जमत होतं, मी हे करत होते. तर पास्ट बद्दल इन शॉर्ट आपण बोलतो, नॉट फॉर द प्रेझेंट बट फॉर द पास्ट, की करू शकत होते, करू शकत होते. हा करेक्ट. सो कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ होत. दिस इज द पास्ट टेन्स. सो कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ होतं. जसं फॉर एक्झाम्पल एक छोटस मी सेंटेन्स लिहिते बोर्डवरती, तुम्ही मला सांगणार इंग्लिश मध्ये. मी मी लवकर उठण्यास समर्थ होते. चला करा बरं इंग्रजीमध्ये. यू हॅव फॉर्म्युला इन फ्रंट ऑफ यू. फॉर्म्युला युज करून मला हे वाक्य दाखवा बरं इंग्रजीमध्ये करून सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये.
प्लीज ट्राय. येस. हा, व्हेरी गुड. सो मी लवकर उठण्यास समर्थ होते. कोण? मी म्हणजेच काय म्हणणार इंग्लिश मध्ये? आय. आय सोबत आपण पुढे काय युज करायचं? व्हॉट वी हॅव टू युज विथ आय? वॉज युज करायचं. आता वॉज आणि वर दोन गोष्टी आहेत, तर ते आपल्याला ठरवायला लागेल. आय वॉज पुढे एबल टू आहे, ऍज इट इज लिहायचं. आय वॉज एबल, मी समर्थ होते. आय वॉज एबल, कशासाठी समर्थ होते? पुढे टू जॉईन करून करणार की आय वॉज एबल टू, मी समर्थ होते. कशासाठी समर्थ होते? मी लवकर उठण्यास समर्थ होते. आय वॉज एबल टू, उठणे. आता क्रिया काय इथे? उठणे ही क्रिया आहे. उठण्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण वेकअप. काय म्हणतो आपण उठण्याला इंग्लिश मध्ये? वेकअप. कधी उठण्यास समर्थ होते? लवकर. आय वॉज एबल टू वेकअप अर्ली. वेकअप अर्ली म्हणजेच काय? मी लवकर उठण्यास समर्थ होते. आय वॉज एबल टू वेकअप अर्ली. समजलं का? चला अजून एक सेंटेन्स. हिअर आय विल राईट, यू विल मेक इट इन इंग्लिश. तो लवकर उठण्यास समर्थ होता. तो लवकर उठण्यास समर्थ होता. करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. प्लीज डू मेक सेंटेन्स. तो लवकर उठण्यास समर्थ होता. हा, तर फक्त सब्जेक्ट चेंज झालेला आहे. वाक्यात सब्जेक्ट कोण कोण येऊ शकतं पहा. आय येऊ शकतं, ही असणार, शी, त्याच्यानंतर एखादं नाऊन पण येऊ शकतं. राधा, इट मे बी वी असू शकतं, यू असू शकतं किंवा दे असू शकतं. आय असेल तर आय सोबत युज करायचं वॉज. सिंग्युलर आहे तर सिंग्युलर सोबत वापरायचं वॉज. आणि जर का प्लुरल असेल तर प्लुरल सोबत वापरायचं वर. ठीक आहे. मग आता तो लवकर उठण्यास समर्थ होता. तर कसं होणार आहे? फक्त तुम्हाला काय करायचंय? सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब चेंज करायचं. चला करा लवकर सगळ्यांनी. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. प्रत्येक सेंटेन्सचा आन्सर सांगायचं चॅट बॉक्स मध्ये. सो डबल रिव्हिजन होते. खूप जण सांगतात पण जे नाही सांगत आहे त्यांच्यासाठी सांगते मी. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना मेसेज करता येतो. खाली चॅट बटन आहे ना, त्यावर क्लिक करायचं. न्यू चॅट येतं, न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नावावर क्लिक करा. इनवाइट वर क्लिक करा आणि खाली चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. तो लवकर उठण्यास समर्थ होता. तो म्हणजेच काय? ही सोबत पुढे काय घ्यायचं? वॉज. त्याच्यानंतर काय घ्यायचं? एबल टू. ही वॉज एबल टू, लवकर उठण्यास समर्थ होता. वेकअप. ही वॉज एबल टू वेकअप अर्ली. ह्याचा अर्थ काय झाला? तो लवकर उठण्यास समर्थ होता. ही वॉज एबल टू वेकअप अर्ली. क्लिअर? डन. त्याच्यानंतर ती ती लवकर उठण्यास ती लवकर उठण्यास समर्थ होती. ती लवकर उठण्यास समर्थ होती. चला करा इंग्रजीमध्ये. ती लवकर उठण्यास समर्थ होते. छोटेसे स्लाइड चेंजेस होत आहेत. जसं की सब्जेक्ट चेंज होतं, पुढे त्याच्यावरती हेल्पिंग वर्ब चेंज होत आहे. ती लवकर उठण्यास समर्थ होती. कोण? ती म्हणजे काय? शी. सोबत काय घ्यायचं? वॉज. पुढे काय घ्यायचं? एबल. शी वॉज एबल. ती समर्थ होती. कशासाठी? ते पुढे टाकायचं. शी वॉज एबल टू. उठणे म्हणजेच काय? वेकअप. लवकर उठण्यास समर्थ होती म्हणजेच काय झालं बरं? शी वॉज एबल टू वेकअप अर्ली. शी वॉज एबल टू वेकअप अर्ली. आलं बरोबर? चला नेक्स्ट पुढे जाऊ. मला म्हणायचंय आम्ही लवकर उठण्यास आम्ही लवकर उठण्यास समर्थ होतो. चला करा बरं वाक्य. आम्ही लवकर उठण्यास
समर्थ होतो. आम्ही लवकर उठण्यास समर्थ होतो. प्लीज यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब. इथे आपण वॉज नाही ना वापरू शकत. काय वापरायला लागेल वी सोबत आपल्याला? वर. आम्ही म्हणजेच काय? वी सोबत काय घ्यायचं? वर. वी वर. पुढे काय घ्यायचं? एबल टू. वी वर एबल टू. लवकर उठणे म्हणजेच काय बरं? वेकअप अर्ली. वी वर एबल टू वेकअप अर्ली. आम्ही लवकर उठण्यास समर्थ होतो. वी वर एबल टू वेकअप अर्ली. नेक्स्ट वन. तू तू लवकर उठण्यास तू लवकर उठण्यास समर्थ होता. तू लवकर उठण्यास समर्थ होता. म्हणजे याचा अर्थ काय होतो? की तू लवकर उठत होतास, तू लवकर उठू शकत होतास, तुला लवकर उठायला जमत होतं, असा सेन्स पण ह्यामध्ये येतो. तू लवकर उठण्यास समर्थ होता. मग काय करणार? तू म्हणजेच काय? यू सोबत काय घ्यायचं? वर. यू वर एबल टू. यू वर एबल टू. तू समर्थ होतास लवकर उठण्यास. यू वर एबल टू वेक अप अर्ली. यू वर एबल टू वेक अप अर्ली. अजून एक. ते ते लवकर उठण्यास ते लवकर उठण्यास समर्थ होते. ते लवकर उठण्यास समर्थ होते. चला करा बरं इंग्लिश मध्ये वाक्य. ते लवकर उठण्यास समर्थ होते. ते लवकर उठण्यास समर्थ होते. ते म्हणजेच काय? दे. दे सोबत काय घ्यायचं? वर. दे वर. पुढे घ्यायचं काय? एबल टू. दे वर एबल टू. लवकर उठणे म्हणजेच काय? वेकअप अर्ली. दे वर एबल टू वेकअप अर्ली म्हणजेच काय? ते लवकर उठण्यास समर्थ होते. आलं का लक्षात तुम्हाला? ह्याच्यामध्ये फक्त वॉज वर बद्दल लक्ष तुम्हाला थोडस द्यायला लागेल की वाक्यात काय सब्जेक्ट येतोय. तर सब्जेक्ट नुसार आपल्याला हे हेल्पिंग वर्ब सुद्धा अकॉर्डिंगली चेंज करायला लागणार आहेत. प्लीज हॅव अ लुक. आय विल कॅप्चर द फोटो. येस. क्लिअर? डन. ओके. नाव व्हॉट विल आय डू? अजून काही सेंटेन्सेस घेणार आहे आपण अँड वी आर गोइंग टू मेक देम इन इंग्लिश. ठीक आहे. आता एक वर्ब आणि ऑब्जेक्टची मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. वी विल मोल्ड दॅट इन ऑल द सेंटेन्स. सी. डायरेक्टली घेऊ आपण. मी मी संगणक चालविण्यास मी संगणक चालविण्यास समर्थ होते. करा बरं इंग्रजीमध्ये. मी संगणक चालविण्यास समर्थ होते. व्हॉट इज द इंग्लिश ट्रान्सलेशन? प्लीज लेट मी नो इन इंग्लिश इन द चॅट बॉक्स. मी संगणक चालविण्यास समर्थ होते. तर संगणक चालवणे याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतो? व्हॉट कॅन वी से? संगणक चालवणे. करेक्ट. ऑपरेट म्हणू शकतो. रन म्हणू शकतो. चालवणीला रन म्हणू शकतो. ऑपरेट म्हणू शकतो. दोन्हीपैकी तुम्ही, जसं नाही का, दवाखाना चालवणे, रन द हॉस्पिटल,
संगणक चालवणे, रन द कॉम्प्युटर. घर चालवणे, रन द हाऊस. ऑपरेट पण यूज करू शकतात, आता एक डिव्हाइस आहे त्यामुळे. आणि रन तर युजली यूज होतं, जसं काही चालवण्याची गोष्ट आहे, दुकान चालवणे, घर चालवणे, दवाखाना चालवणे, ऑफिस, व्हॉट एव्हर इट इज. तर रन यूज करू शकतो. डिव्हाइस आहे, ऑपरेट पण म्हणू शकता, रन म्हणले तरी दॅट इज ऑल्सो करेक्ट. मी संगणक चालविण्यास समर्थ होते. मी म्हणजेच काय, आय सोबत काय घेणार, वॉज. मग काय झालं, आय वॉज एबल टू रन द. संगणक म्हणजे काय, कॉम्प्युटर. आय वॉज एबल टू रन द कॉम्प्युटर. आय वॉज एबल टू रन द कॉम्प्युटर. बरं, आता हे फिरूया आपण सगळ्या फॉर्म्स मध्ये. सांगा बरं पटापट. तो संगणक चालविण्यास समर्थ होता. तो संगणक चालविण्यास समर्थ होता. यस. काय होणार आन्सर, तो संगणक चालविण्यास समर्थ होता. गुड. कीप प्रॅक्टिसिंग इन द चॅट बॉक्स. थोडं चॅट बॉक्स मध्ये प्रॅक्टिस करा, थोडस मेसेजेस करा, कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तो संगणक चालविण्यास समर्थ होता. तो म्हणजे काय, ही सोबत घ्यायचं, वॉज. ही वॉज एबल टू, संगणक चालवणे. रन द कॉम्प्युटर. ही वॉज एबल टू रन द कॉम्प्युटर. तो संगणक चालविण्यास समर्थ होता. ओके, नेक्स्ट. मला म्हणायचंय, ती संगणक चालविण्यास ती संगणक चालविण्यास समर्थ होती. चला करा इंग्लिश मध्ये. ती संगणक चालविण्यास समर्थ होती. ती संगणक चालविण्यास समर्थ होती. ती म्हणजेच काय, वॉज शी वॉज एबल टू रन द कॉम्प्युटर. शी वॉज एबल टू रन द कॉम्प्युटर. आम्ही आम्ही संगणक चालविण्यास आम्ही संगणक चालविण्यास समर्थ होतो. चला करा इंग्रजीमध्ये. आम्ही संगणक चालविण्यास समर्थ होतो. वन्स अगेन, व्हॉट वी नीड टू डू नाउ, करेक्ट. करेक्ट, व्हेरी गुड. आम्ही इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, वी सोबत काय घ्यायचं, वर. वी वर एबल टू. वी वर एबल टू, संगणक चालवणे. वी वर एबल टू रन द कॉम्प्युटर. We were able to run the computer. ओके, अजून एक सेंटेन्स. मला म्हणायचंय, तू संगणक चालविण्यास समर्थ होता. तू संगणक चालविण्यास समर्थ होता. चला करा लवकर एव्हरीबडी. तो संगणक चालविण्यास समर्थ होता. यू वर, वर घ्यायचा ना. यू वर एबल टू रन द कॉम्प्युटर. यू वर एबल टू रन द कॉम्प्युटर. तो संगणक चालविण्यास समर्थ होता. बरोबर. अजून एक. ते ते संगणक चालविण्यास ते संगणक चालविण्यास समर्थ होते. ते संगणक चालविण्यास समर्थ होते. ते संगणक चालविण्यास समर्थ होते. तर ते म्हणजे काय घ्यायचं, दे सोबत काय घेणार, वर. दे वर एबल टू. दे वर एबल टू रन द कॉम्प्युटर. बरोबर आहे, आन्सर देणार आपण. पहा, एक वर्ब घेतलं, सगळ्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला दाखवलं. येस, इज दॅट क्लिअर? समजतंय सगळ्यांना? बरं, मी काही सेंटेन्स विचारते,
सांगून दाखवा बरं मला इंग्रजीमध्ये. टेल मी सम सेंटेन्सेस. आय विल आस्क यू वन. असंच विचारते सेम. आय वॉन्ट टू से डॉक्टर दवाखाना चालविण्यास समर्थ होते. करा बरं. डॉक्टर दवाखाना चालविण्यास समर्थ होते. येस प्लीज डू मेक. Doctor was able to run the hospital. Very good. Doctor was able to run the hospital. ओके. डॉक्टर दवाखाना चालविण्यास समर्थ होते. बरोबर. अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय. कुंभार मडकी घडविण्यास समर्थ होता. तर इंग्लिश मध्ये कुंभार मडकी घडविण्यास समर्थ होता. कुंभार मडकी घडविण्यास समर्थ होता. इंग्लिश मध्ये करायचं इन द चॅट बॉक्स. कुंभार मडकी घडविण्यास समर्थ होता. कुंभार म्हणजेच काय? पॉटर. करेक्ट. कुंभारला इंग्लिश मध्ये पॉटर बोलतात. POTTER. पॉटर वॉज एबल टू. मडकी घडवणे. तर ते घडवणे असतात ना, घडवणेला इंग्लिश मध्ये म्हणतात मोल्ड. मोल्ड. पॉटर वॉज एबल टू मोल्ड. काय बरं? मडकी. मडकीला इंग्लिश मध्ये म्हणतात अर्दन पॉट्स. अर्दन पॉट्स म्हणजे मडकी. सो कुंभार मडकी घडविण्यास समर्थ होता. Potter was able to mold earthen pots. ठीक आहे. असं करू शकतो. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू से की ती कार्यक्रम आयोजित करण्यास समर्थ होती. ती कार्यक्रम आयोजित करण्यास समर्थ होती. करा. हा. येस. पॉटर वॉज एबल टू मोल्ड earthen pots. MOULD. मोल्ड. ते डिअर होम मेकर ते आपलं नसतं का मोल्ड. बर्फ जमवायचं मोल्ड असतो. केक आपण चॉकलेट्स वगैरे बनवतो तर ते चॉकलेट्सचे मोल्ड असतात. कॅडबरी वगैरे नाही का त्याचे मोल्ड असतात. साचा त्याला म्हणतात मोल्ड. म्हणजे जसं पाहिजे तसा आकार देणे. इट इज कॉल्ड ॲज मोल्ड. शी वॉज एबल टू. हा. ती कार्यक्रम आयोजित करण्यास समर्थ होती. आयोजित करणे. आयोजित करणे याला इंग्रजीमध्ये तुम्ही काय म्हणणार बरं? ती कार्यक्रम आयोजित करण्यास समर्थ होती. ती कार्यक्रम आयोजित करण्यास समर्थ होती. शी वॉज एबल टू ऑर्गनाइज प्रोग्राम. आयोजन करण्याला ऑर्गनाइज बोलतात. ऑर्गनायझेशन नसतं का? ऑर्गनाइज म्हणजे आयोजन करणे आणि कसं कार्यक्रम. सो शी वॉज एबल टू ऑर्गनाइज द प्रोग्राम. ओके. डन. बरं. आता हे झाले नॉर्मल सेंटेन्सेस, सिम्पल सेंटेन्सेस विच यू डेफिनेटली कॅन मेक इन इंग्लिश. आता काय पाहायचं आपल्याला की ह्याचं क्वेश्चन करू शकतो. कॅन वी मेक द क्वेश्चन और डायरेक्टली आपण ह्याचं निगेशन करूया आधी. सगळ्यात आधी दॅट इज मोर इझिएस्ट. आधी आपण यांचे निगेटिव्ह करूया. कसं होईल पहा. मी संगणक चालविण्यास समर्थ होते आणि ह्याचं जर आपल्याला करायचं निगेटिव्ह तर कसं होईल की मी संगणक चालविण्यास असमर्थ होते. म्हणजे मला चालवता येत नव्हतं. मी संगणक चालविण्यास असमर्थ होते. इंग्रजीमध्ये कसं होणार? ट्राय करू शकता. मी संगणक चालवण्यास समर्थ होते. आय वॉज एबल टू रन द कम्प्युटर. मी असमर्थ होते. जेव्हा एबल ना नॉट लागतं इट बिकम्स अनएबल. ते काय बनतं? अनएबल होतं. मी समर्थ होते. आय वॉज एबल.
मी समर्थ नव्हते किंवा मी असमर्थ होते. निगेटिव्ह करायचं तर त्याच्यासाठी हे जे एबल आहे ना ह्याला अन लावायचं, झालं अनेबल. आय वॉज अनेबल टू रन द कम्प्युटर. I was unable to run the computer. तो संगणक चालविण्यास असमर्थ होता. तो संगणक चालविण्यास असमर्थ होता. मग काय करायचं? वन्स अगेन सगळीकडे सेम प्रोसिजर. He was unable. He was unable to run the computer. म्हणजे जेव्हा कधी असमर्थ असं येईल तेव्हा तुम्ही unable टाकणार. तो संगणक चालविण्यास असमर्थ होता. He was unable to run the computer. पुढे ती संगणक चालविण्यास असमर्थ होती. ती संगणक चालविण्यास असमर्थ होती. She was. काय करणार आपण? She was unable to run the computer. She was unable to run the computer. आम्ही संगणक चालविण्यास असमर्थ होतो. आम्ही संगणक चालविण्यास असमर्थ होतो. Then what? We were unable to run the computer. आम्ही संगणक चालविण्यास असमर्थ होतो. We were unable to run the computer. पुढे तू संगणक चालविण्यास असमर्थ होतास तर काय करणार? परत एकदा You were unable to run the computer. You were unable to run the computer. ते संगणक चालविण्यास असमर्थ होते. ते संगणक चालविण्यास असमर्थ होते म्हणजे त्यांना संगणक चालवता येत नव्हतं. असं वाक्य येतं ना, तिला गाडी चालवता येत नव्हती, तिला रांगोळी काढता येत नव्हती. मग हे यूज करायचं स्ट्रक्चर. मग ते संगणक चालविण्यास असमर्थ होते. They were unable. They were unable to run the computer. Please everybody have a look. Okay, clear? Is that clear? आता काय करू शकतो आपण? आपण पहा पॉझिटिव्ह केलं, निगेटिव्ह केलं. आता दोन्हींचे क्वेश्चन्स करू. पहा, मी संगणक चालविण्यास समर्थ होते का? असा प्रश्न करू. पॉझिटिव्ह क्वेश्चन. मी संगणक चालविण्यास समर्थ होते का? त्यासाठी आपल्याला काय करायचं? जेव्हा आपल्याला प्रश्न करायचे फक्त इकडचं तिकडे करायचं, खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्ही फक्त थोडं कॉन्सन्ट्रेशन करा आणि इथे समजून घ्यायचा प्रयत्न करा. थोडं घरी प्रॅक्टिस केली ना की जमणार तुम्हाला नक्की. स्लाइड चेंजेस आहेत ना त्यामुळे. मी म्हणजे नाही का तुमचं तडका सेमच आहे, फक्त भाजी चेंज होतीये इन दॅट वे. तर मी संगणक चालविण्यास समर्थ होते का? क्वेश्चन आहे. तर जेव्हा क्वेश्चन करायचा असतो ना तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? हेल्पिंग वर्बने वाक्याची सुरुवात करायची असते. सेंटेन्स असेल तर सब्जेक्टने सुरुवात करू शकतो. बट इफ इट इज अ क्वेश्चन, जर का प्रश्न असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्बने सुरुवात करायला लागते. मग त्यासाठी काय करायचं आता? एकतर क्वेश्चन आहे त्यामुळे आपल्याला हेल्पिंग वर्बने सुरुवात करायची. हेल्पिंग वर्ब काय होतं बरं? वॉज. वॉज आधी घ्यायचं. वॉज आय एबल. मी समर्थ होते का? वॉज आय एबल टू रन द कम्प्युटर? असं करू शकतो. वॉज आय एबल टू रन द कम्प्युटर? परत एकदा, तो संगणक चालविण्यास समर्थ होता का? तो संगणक चालविण्यास समर्थ होता का? मग परत एकदा काय करणार?
वॉज आधी, ही नंतर. वॉज ही एबल टू रन द कम्प्युटर? आता इथं एबल येणार. असमर्थ आलं तर अनएबल येईल. समर्थ आलं पॉझिटिव्ह तर अन नाही लावायचं, एबल घ्यायचं फक्त. वॉज ही एबल टू रन द कम्प्युटर? ती संगणक चालविण्यास समर्थ होती का? ती संगणक चालविण्यास समर्थ होती का? सांगा बरं. करेक्ट. वॉज आधी घ्यायचं. वॉज शी एबल टू रन द कम्प्युटर? वॉज शी एबल टू रन द कम्प्युटर? ती संगणक चालविण्यास समर्थ होती का? आम्ही संगणक चालविण्यास समर्थ होतो का? आम्ही संगणक चालविण्यास समर्थ होतो का? मग काय करणार आहे? वर आधी घ्यायचं, वी नंतर घ्यायचं. वर वी. वर वी एबल टू रन द कम्प्युटर? वर वी एबल टू रन द कम्प्युटर? तो संगणक चालविण्यास समर्थ होता का? तू संगणक चालविण्यास समर्थ होता का? मग काय करणार आहे? वर आधी घ्यायचं, यू नंतर घ्यायचं. व्हेरी सिम्पल. वर यू एबल टू रन द कम्प्युटर? असे चेंजेस. फक्त आपण हेल्पिंग वर्ब आधी घेतोय आणि समर्थ आले म्हणून एबलच घेतोय, अनेबल नाही घेते. वर यू एबल टू रन द कम्प्युटर? करेक्ट. वर यू एबल टू रन द कम्प्युटर? आणि ते संगणक चालविण्यास समर्थ होते का? ते संगणक चालविण्यास समर्थ होते का? मग वर आधी घ्यायचं, एबल नंतर घ्यायचं. वर दे. वर दे एबल टू रन द कम्प्युटर? वर दे एबल टू रन द कम्प्युटर? दिस इज द आन्सर. हे उत्तर तुमचं असायला पाहिजे. लुक ऍट द बोर्ड प्लीज. पहा बरं सगळ्यांनी बोर्डकडे एकदा. डन एव्हरीवन? अंडरस्टँडिंग? थोडं ऑब्झर्व केलं मी काय काय केलंय, काय काय चेंजेस केलेत, का बरं केलेत? वाय हॅव आय डन these चेंजेस? समजलं? आता काय राहिलं सांगा बरं. आता अजून एक राहिलंय काहीतरी. काय राहिलंय सांगा. इंग्लिश मध्ये पहिलं वाक्य करून दाखवा. कुठला एक पॅटर्न राहिलाय आता? हा, करेक्ट. येस, व्हेरी गुड. दॅट्स द स्पिरिट. आता आपलं राहिलंय निगेटिव्हचा क्वेश्चन, है ना? आपण पहिले पॉझिटिव्ह बनवले, त्याचेच निगेटिव्ह बनवले, मग पॉझिटिव्हचे क्वेश्चन बनवले, आता निगेटिव्हचे क्वेश्चन राहिले ना. तर मग त्याच्यासाठी काय करायचं? परत एकदा परत एकदा. असमर्थ होते का? मी संगणक चालविण्यास. कन्फ्युजन होतंय का थोडं थोडं? नाही होणार नीट लक्ष दिलं तर. पण जर का इकडे पाहत असेल आणि डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी चालू असेल तर मग प्रॉब्लेम येईल. पहा, मी संगणक चालविण्यास असमर्थ होते का? दिस इज द क्वेश्चन. निगेटिव्ह आहे ना. मग आता वॉज काय करायला लागेल? वॉज आय अनेबल. इथं आपल्याला काय घ्यायला लागेल आता? अनेबल घ्यायला लागेल. वॉज आय अनेबल टू रन द कम्प्युटर? मला संगणक चालवता येत नव्हतं का? मला फास्ट पळता येत नव्हतं का? मला चांगले अक्षर काढता येत नव्हतं का? असे सेंटेन्स असतात ना, ह्यामध्ये बनवू शकतो आपण. वॉज आय अनेबल टू रन द कम्प्युटर?
वॉज आय अनएबल टू रन द कम्प्युटर? मी संगणक चालविण्यास असमर्थ होते का? पुढे, तो संगणक चालविण्यास असमर्थ होता का? तो संगणक चालविण्यास असमर्थ होता का? मग काय करायचं? वॉज ही अनएबल टू रन द कम्प्युटर? वॉज ही अनएबल टू रन द कम्प्युटर? तो संगणक चालविण्यास असमर्थ होता का? याचा पॅटर्न लक्षात घ्या. मराठी पण तेवढंच महत्वाचं आहे जेवढं इंग्लिश. ती संगणक चालविण्यास, इथं पहा, ती संगणक चालविण्यास असमर्थ होती का? ती संगणक चालविण्यास असमर्थ होती का? मग काय करणार? वॉज आधी घ्यायचं, श्री नंतर घ्यायचं. वॉज श्री अनएबल टू रन द कम्प्युटर? वॉज श्री अनएबल टू रन द कम्प्युटर? ती संगणक चालविण्यास असमर्थ होती का? पुढे, आम्ही संगणक चालविण्यास असमर्थ होतो का? आम्ही संगणक चालविण्यास असमर्थ होतो का? मग काय करणार आहे सांगा तुम्ही मला. टेल मी प्लीज, व्हॉट आर वी गोइंग टू डू हियर? आम्ही संगणक चालविण्यास असमर्थ होतो का? Right. Were we unable? Were we unable to run the computer? Were we unable to run the computer? तो संगणक चालविण्यास असमर्थ होता का? तर काय करायचं परत एकदा? Were you unable to run the computer? Were you unable to run the computer? And next one, ते संगणक चालविण्यास असमर्थ होते का? ते संगणक चालविण्यास असमर्थ होते का? तर were they unable to run the computer? Were they unable to run the computer? This is how we can make sentence. Were they unable to run the computer? माझं उत्तर तुमचं पाहिजे. प्लीज चेक. आता आहे ना, मी तुम्हाला छान क्लॅरिटी देते. एक काम करा तुम्ही. जस्ट डू वन थिंग. नोटबुक काढा बरं सगळ्यांनी. टेक आउट युअर नोटबुक फास्ट. वही काढा सगळ्यांनी लवकर लवकर. काढली? एव्हरीबडी आर यू डन? वही काढा, मी पटापट काही काही सांगते ते लिहून घ्या. काढली का वही सगळ्यांनी? लिहा बरं फर्स्ट सेंटेन्स. राईट डाऊन फर्स्ट सेंटेन्स. लिहा फर्स्ट सेंटेन्स. मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते. मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते. काय आन्सर लिहिणार? मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते. राईट डाऊन द आन्सर. मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते. लिहिलं का वहीमध्ये? आय वॉज एबल टू ट्रॅव्हल अलोन. ओके लिहिलं? न्यू पेज वर लिहिलंय? डन. सेकंड सेंटेन्स लिहा. सेकंड सेंटेन्स लिहा. तो एकटा
प्रवास करण्यास समर्थ होता. तो एकटा प्रवास करण्यास समर्थ होता. तो एकटा प्रवास करण्यास समर्थ होता. उत्तर काय पाहिजे तुमचं याचं? आय वॉज एबल टू ट्रॅव्हल अलोन. आय वॉज एबल टू ट्रॅव्हल अलोन. दुसरं लिहिलं, तो एकटा प्रवास करण्यास समर्थ होता. काय आन्सर लिहिलं? ही वॉज एबल टू ट्रॅव्हल अलोन. व्हेरी गुड. तिसरं लिहा, ती एकटी प्रवास करण्यास समर्थ होती. ती एकटी प्रवास करण्यास समर्थ होती. ती एकटी प्रवास करण्यास समर्थ होती. लिहिलं का? शी वॉज एबल टू ट्रॅव्हल अलोन. शी वॉज एबल टू ट्रॅव्हल अलोन. ओके, नेक्स्ट. आम्ही एकटे प्रवास करण्यास समर्थ होतो. लिहा पुढचं. आम्ही एकटे प्रवास करण्यास समर्थ होतो. वी सोबत वॉज ने घ्यायचं. what you need to take with we? आम्ही प्रवास करण्यास समर्थ होतो. आम्ही म्हणजे काय? वी. वी सोबत काय घ्यायचं? वर. वी वर एबल टू ट्रॅव्हल अलोन. नेक्स्ट वन. तू एकटी प्रवास करण्यास समर्थ होती. वहीमध्ये लिहायचं तुम्हाला. तू एकटी प्रवास करण्यास समर्थ होती. समर्थ होतास, होतीस. चालेल. तू एकटी प्रवास करण्यास समर्थ होती. तू म्हणजेच काय घ्यायचं? यू वर एबल टू ट्रॅव्हल अलोन. यू वर एबल टू ट्रॅव्हल अलोन. नेक्स्ट वन इज, ते एकटे प्रवास करण्यास समर्थ होते. 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 मग काय करणार? दे वर एबल टू ट्रॅव्हल अलोन. दे वर एबल टू ट्रॅव्हल अलोन. डन झाले हे नॉर्मल सेंटेन्सेस. आता तुम्ही काय करायचं? फिक्स सेंटेन्सेस झाले. आता तुम्ही अजून 6 सगळ्यात आधी करायचे ह्यांचे प्रश्न. ठीक आहे? सगळ्यात आधी करायचं, मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते का? एवढ्या फॉर्म मध्ये बनवायचं. ठीक आहे? जमलं? लिहून घ्या एक वाक्य. मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते का? एक पेज जमत असेल, एखादं पेज लागत असेल का पूर्ण? नसेल लागत एखादं पेज ना पूर्ण, पण मध्ये पूर्ण लाईन टाका आणि मग हे क्वेश्चन सिरीज चालू करा. तुमचं पाहिजे तेवढी जागा सोडायची. पुढे करायचं, मी एकटी प्रवास करण्यास असमर्थ होते. ही सिक्वेन्स देते तीच फॉलो करा. असमर्थ होते. मी एकटी प्रवास करण्यास असमर्थ होते. ते करायचं पूर्ण चेन मध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर मी एकटी प्रवास करण्यास असमर्थ होते का? ते एक करायचं पूर्ण चेन मध्ये. असे 6 तर तुम्ही आधीच बनवलेत. अजून तुम्ही बनवणार आहात टोटल 18 सेंटेन्सेस. टोटल अजून 18 सेंटेन्सेस लगेच वहीमध्ये चालू मध्येच बनवून घ्या आणि होमवर्क कम्प्लीट करा. आलं लक्षात? डन. आय होप यू गॉट द कन्सेप्ट.
व्यवस्थित सगळ्यांनी कम्प्लीट करा. वहीमध्ये लगेच लिहून काढा. स्टार्ट रायटिंग. सापडलं? हे नाही ग. वरचं. हम्म. हम्म. करेक्ट. लिहून काढा वहीमध्ये सगळ्यांनी. राईट डाऊन इन द नोटबुक. करून टाका कम्प्लीट. ओके, डन. जमतंय सगळ्यांना? ह्यांचे तर पहिले क्वेश्चन्स करायचे. मी एकटी प्रवास करण्यास समर्थ होते का? वॉज आय एबल टू ट्रॅव्हल अलोन? वॉज ही एबल टू ट्रॅव्हल अलोन? वॉज शी एबल टू ट्रॅव्हल अलोन? मग निगेटिव्ह करायचं आणि मग त्यांचे क्वेश्चन. जमेल? व्यवस्थित कंटिन्यू करा, कम्प्लीट करा. अजून काही वर्ब्स घ्या तुमच्या मनाने आणि असंच थोडंसं बोलून बोलून सराव करा. कॉन्सेप्ट क्लिअर होईल. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टिल द टाइम, टेक केअर एव्हरीबडी. हॅपी लर्निंग टू यू ऑल. थँक यू.